शिवनेरी 12वा प्लेयर पाठवावा. अतिशय सुंदर टाकलेला बॉल हा राहुल वानकडे. मॅन्थॉन मांढरदेवी. ओ दांडी गोल. आनंद संघासाठी काही करू शकले नाहीयेत. बॅटिंग साठी धनंजय आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहायचंय. हा निसर्ग धनंजय मुलिया आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहायचंय. ग्रुपला माझा मोबाईल पण नाही. राहुल वाडकर अतिशय सुंदर व्हाईट बॉलचा इशारा. तीन बॉल 2 रन. बुमराच्या हाताने हा मिसफिल्ड. हा चौकार. अतिशय सुंदर निसर्गरम्यामध्ये हा चाललेला वाई प्रीमियर रिंग 2025. डिक्लेअर झोन मध्ये अतिशय सुंदर झेल बुमरा. पण वाई मध्ये एक चांगला बुमरा तयार होण्याच्या भूमिकेत. तसा मुंबई इंडियन्सचा बुमरा तसा वाई शहरामध्ये आपल्या बुमरा तयार होतोय. ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि 2 विकेट. गप्परे माझं बोलतो गप बंटीचं सांगते मला कशाला तुम्ही तोंड उचकावतो. शांत बसायचं. शिवनेरी प्लेअरचं नाव जरा सांगा तुमचा. 12 प्लेअर पाठवा इकडे. युवराज आपल्या संघासाठी काय करतायत. ज्या युवराज सिंगनं 6 बॉलला 6 सिक्स लावले होते तोच युवराज आता काय आपल्या मैदानात करतोय. बारावा प्लेअर पाठवा कारण इथं नाव कळत नाहीये.
आमच्या टीम या ग्राउंड साठी प्रवीण जाधव यांचं मोलाचं योगदान. बरोबर आता बरोबर का नाही किरण सर मला माहिती नाव त्यांची. ए, मग काय लागा मग हो सांगा काय बोलत सगळे अरमान. बॉलिंग टॅकवर किरण सर आपल्या संघासाठी काय करतायत. या ठिकाणी चौकार मारलेला बोल. किशोर जाधव यांचं सहर्ष स्वागत या मैदानामध्ये. अतिशय सुंदर बॅट्समन नो बॉलचा इशारा. थ्रीट काय करतात बघू. मारे माझा आलो तो तुम्हाला माका बघतो मारे अरे तुम्हाला खाती नाही राहत जाना उधर आना झेडत क्या करू नको त्या बॅट्समन ए सायराज मी तिथं सांगू तिथं दुसरं कोण पाठवा. युवराज चेष्टा मस्ती करू नको इथं. अरे फरंदे थ्रीट वर फरंदे सिक्सर. अतिशय सुंदर मारलेला हा षटकार. थ्रीट काय ना म्हणलं बाळगू. ठीक आहे फरंदे आकाश फरंदे वीरू यांचं सहर्ष स्वागत. चेष्टा मस्ती करू नको अजिबात. एक रन डिक्लेअर झोन मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. किरण सर ए बॉल दे बॉल दे तू दर चांडू मल नुसता वाईटला गळू वळू ए पाऊल तर पुते संयोजक राजू बागवान, लालू खंडाळे, विश्वनाथ जाधव, ओळू बसलाय. कोणी माहिती आता बॅटिंग साईडला वाईतले नामवंत प्लेअर खाली ना पिंटू भोर यांचं युवराज मैदानात आगमन. वरती ना तो हा फरंदे याची काळी टोपी घातली आणि जी निऑन कलरची टोपी ना वर कोणी युवराज नाही ना आकाश फरांदे डॉट बॉल. संघासाठी धडपड. धाव फलकावर 19 धावा. अतिशय सुंदर बॉल. अनबोई वाईचे सर किरण सर सुंदर गोलंदाजी करताना. या ग्राउंड साठी प्रवीण जाधव यांचं मोलाचं योगदान. तू शांत कर त्याला मी काय बोलू शकतो. नो बॉलचा इशारा. 3-8. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आता बघूयात आकाश फरंदे काय म्हणतो. शिवनेरीचा धावफलक 20 धावा. बघू आता फ्रीट साठी आकाश फरांदे काय करतील आपल्या संघासाठी. हा अतिशय सुंदर बॉल टाकलेला सरांनी. आकाशच्या काय लक्षात आलं नाहीये बॉला.
कार अतिशय सुंदर षटकार आणि या समाप्त ओव्हर धावसंख्या 26 2 ओव्हर 26 अतिशय सुंदर वाई शहरामध्ये प्रथमच सुंदर असं भव्य मैदान प्रवीण जाधव यांच्या रूपाने भेटलेलं राजू बागवान हॅलो जे किपरच्या पाठीमागे जे उभे आहेत जे बसलेले आहेत त्यांनी तिथनं हे करावं सर कारण सगळं तिथनं बाजूला आहेत गोलंदाज प्रदीप आपल्या संघासाठी काय करतायत पॉवर प्लेचं तिसरं शतक सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तुम्ही शांत बसा. अतिशय गारवा सुंदर ग्राउंड 22च्या रूपात एक धाव सुंदर गोलंदाजी करतायत प्रदीप आपल्या संघासाठी लेग बाईज एक धाव संघाचा स्कोर 28 धावा महाराष्ट्रात डान्सिंग हंपर या नावाने गाजवलेला डॅनी सर आपल्या शहरामध्ये उद्या आगमन करतोय अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत प्रदीप आपल्या संघासाठी उद्या आपल्या वाईसाठी ओमकार 72 डीजे साऊंड डिक्लेअर एक रन आकाशच्या बॅट मधून डिक्लेअर एक रन आलेली आहे संघाची धाव संख्या 29 प्रदीप आपल्या संघासाठी काय करतायत आकाश ट्रॅकवर अतिशय सुंदर टाकलेला हा बॉल आकाशच्या काही लक्षात आलेला नाहीये प्रदीपची एक सुरेश गोलंदाजी साहब चांगले गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी हा कार्पेट शॉट मारला होता परंतु काय होते बघूया सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ही चोरटी धाव संघाची धाव संख्या 32 बुमराने चांगला प्रयत्न केला होता परंतु अपयशी आलेले
संघाची धावसंख्या 3 ओव्हर 32, 2 विकेट. अतिशय सुंदर सामने चाललेले आहेत, कारण निसर्गाची साथ आपल्या संघाला आहे. हे ज्यांनी ग्राउंड साठी अतिशय मेहनत घेतली, अतिशय प्रवीण जाधव. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. उद्या वाई शहरामध्ये डीजे आकाश आणि डान्सिंग हंपर. गोलंदाजासाठी राहुल वानकडे आपल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. काय करते आपल्या संघासाठी? स्ट्राईकवर आकाश आपल्या संघासाठी काय करतायत? हा सुंदर मारलेला कार्पेट शॉट, परंतु काय होतोय? 2 धावा. थोडी मिस फिल्डिंग. सगळ्यात भारी टुर्नामेंट या वाई शहरामध्ये, वाई प्रीमियर लीग 2025. कारण हे ग्राउंड हिरवगार, निसर्गरम्य. युवराज आता ट्रायकवर आलेला आहे. राजू बागवान, रमेश खंडागळे काय करतायत? प्रवीण जाधव अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. स्ट्राईकवर युवराज, बॉलिंगवर राहुल. युवराज आपल्या संघासाठी काय करतायत हे पाहायचंय. हा फटकावलेला चेंडू, 1 धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 36 रन. राहुल हे चांगले गोलंदाज मानले जातात, परंतु आज काय आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहायचंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेणारे हे राहुल आहेत. अतिशय सुंदर वाईड बॉलचा इशारा. किरण सर, हंपरचा निर्णय 3 राहील. अतिशय सुंदर मारलेला हा कार्पेट शॉट. बघू काय होतंय. दुसऱ्या धावेसाठी पळताच बघूया काय होतंय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 39. अतिशय सुंदर मारलेला बघूया काय होतोय. हा बेस्ट फिल्डिंग. 2 धावा पण संघासाठी केलेल्या आहेत त्यांनी पूर्ण. राहुल आपल्या संघासाठी, संघाची धावसंख्या 41, 2 विकेट. अतिशय सुंदर काय होते पाहूया. 1 रनवर समाधान.
किती रन दिलेत माहिती का? 10 रन दिलेत म्हण की. 10 रन दिलेत ओव्हर. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून. जास्त झाल्या ना जरा. तुम्ही शांत बसा की राव. संघाची धाव संख्या 4 षटकानंतर 42 धावा, 2 विकेट. वाईचा मॅक्सवेल काय करतो आपल्या संघासाठी? गोलंदाजसाठी विलास आपल्या संघासाठी काय करतायत? वाईच्या मॅक्सवेलने त्याकडे जबाबदारी दिलेली आहे. विलास आपल्या संघासाठी काय करतायत? अतिशय सुंदर वार. स्ट्राइकवर आकाश. आहा काय मस्त मारलेला हा चौकार कव्हरच्या दिशेने. या ग्राउंडला मोलाचं योगदान प्रवीण जाधव. 46 धावा. विश्वनाथ जाधव, राजू बागवान अतिशय सुंदर मारलेला हा षटकार. सुंदर सुंदर स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला हा षटकार. संघाची धावसंख्या 52, 2 विकेट. जेवढं या ग्राउंडला योगदान प्रवीण जाधव. अतिशय सुंदर ग्राउंड झालेलं. आणि वाईमध्ये युवक खेळाडूंना चांगलं उपलब्ध करून दिलेलं हे ग्राउंड. एक रन डिक्लेअर. अतिशय पंचांचं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 53. विश्वनाथ जाधव खालच्या साईडला थोडं थांबा, बॉल खाली येत आहेत. अतिशय सुंदर बुमराह काय करतोय? खूप चांगला मारलेला. अतिशय चांगला उत्कृष्ट थ्रो केला होता सरांनी. बुमराह जसा मुंबई इंडियन्स मध्ये बुमराह आहे तसा अमोल वाडकर यांच्या टीम मध्ये बुमराह आहे. खूप चांगली रनिंग करत आहे. अतिशय सुंदर सामने चालू आहेत कारण वाई शहरामध्ये प्रथमच ही प्रीमियर लीग. अतिशय सुंदर मारलेला हा आकाशच्या बॅट मधून आलेला हा बॉल 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 बॉल. आकाशच्या बॅटला हा षटकार. आला की आला आला आला. दिला की दे ना. नवीन नाही रे. हा हे नवीन नाही रे, जुना आहे. अरे जुना बॉल दे. ओ सर जुना दे, जुना दे. ओ सर जुना बॉल घ्या, मॅच बॉल घ्या. ए तुझा जरा तिथं एका साईडला कोपऱ्याला बस. कोण? आकाश फरांदे वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय. अर्धशतक होण्यासाठी 1 रनाची आवश्यकता. वाई शहरामध्ये चांगले प्लेयर तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. 50 धावा आकाशने पूर्ण केलेले आहेत. आपल्या वैयक्तिक धावा आहेत आकाशचे.
द्या. आकाशने बॅट एकदा वर करावी आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर आकाश. सातारा जिल्ह्यात नव्हे तर वाई तालुक्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे. यशाचं पाऊल पुढे टाकलेलं आहे. क्लिअर झालं क्लिअर झालं काय सगळी म्हणतात माहिती राजबाबा यांनी खालचा बॉल वाढतला आणावा. पोरं पाठवा सोलापूरचे रमेश खंडागळे उर्फ लालू मॅच पाहतायत. संघाची धाव संख्या 63. आकाशचं वैयक्तिक संघासाठी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. राजू भगवान यांच्याकडून आकाशला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. डिक्लेअर झालं युवराज तुम्ही म्हणतो मग बडबड त्याला कळलं तिथं आपण तिला काय डिक्लेअर झालं कशाला काय बडबडतात त्याला ती बघतोय. सांग 63. 5 आउट 63. किती 3 आउट 63. सॉरी. अतिशय सुंदर रनआउट. प्रदीप आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. असंच वातावरण होते त्याला बंटीला बडबड बडबड लावू द्या. फुकट भांडायला तापू जरा शांत बसा की जरा. कशाला बडबड मॅच बघायला तुम्ही मॅच बघायला तिथे जाऊन बसती का 12 प्लेयर 12 प्लेयर शांत बसायचं नाही ना भाई. गप्पी काशी कडवे बाया गप्पी जरा. वाई शहराचे नगरसेवक आता कोण आले पप्पू सर प्रदीप आपल्या संघासाठी काय करतायत. वाई शहराचे नगरसेवक राजेंद्र गुरव यांचं मैदानामध्ये सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर टाकलेला हा बॉल. प्रदीप आपल्या संघासाठी काहीतरी धडपड करतायत. प्रदीप हे चांगले गोलंदाज आहेत. वाई तालुक्यामध्ये चांगलं त्यांचं वर्चस्व आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट रनासाठी हा घेतलेला रिव्ह्यू आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंच वाईचे मॅक्सवेल ग्राउंड शॉट मध्ये या. कारण पंच जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय कारण अतिशय सुंदर वातावरण गारव्याचं वातावरण वाई शहरामध्ये उत्कृष्ट चांगली चाललेली प्रीमियर लीग प्रवीण जाधव यांच्या रूपाने भेटलेलं हे ग्राउंड अतिशय सुंदर. डॉट बॉल चांगली कामगिरी. प्रदीप आपल्या संघासाठी झटतायत काहीतरी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मॅक्सवेल यांचं. अरमान बागवान बॉलवर लक्ष द्या. बुमराह अतिशय सुंदर झेललेला
बुमराह. जसा मुंबई इंडियन्स मध्ये बुमराह आहे तसा आपल्या वाई शहरामध्ये आता बुमराह तयार झालेला आहे. बुमराह चांगला झेललेला हा झेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय बुमराह यांनी. खूप सुंदर कॅच घेतलेला आहे. 5 धावा झाल्या त्या 67. खूप चांगली धावसंख्या झाली आहे. 67. खूप चांगली धावसंख्या झाली. पुढील बॉल बघूया काय करतो बॅट्समन. मॅक्सवेल प्रदीप आपल्या संघासाठी काय करतायत. अतिशय सुंदर टाकलेला हा बॉल. बॅट्समॅनचं नाव काय सांगू शकत नाहीये. राकेश. काहीतरी टीम कडनं अपेक्षा आहे. राकेश काहीतरी करू शकतो आपल्या टीम साठी कारण ही तेजस शिंदेची अपेक्षा आहे. राकेश हा आपल्या संघासाठी काय करू शकतो. 4 धावा 2 विकेट. बुमराह आपल्या संघासाठी काय करतोय. जसा मुंबई इंडियन्स मध्ये बुमराह आहे तसा आपल्या वाई शहरामध्ये आता बुमराह झालाय. बुमराह आहे. काय करतोय पाहायचंय. अतिशय सुंदर टाकलेला हा गोलंदाज बुमराह. सुंदर बॉल. निसर्गरम्य वाई शहरामध्ये 2025 प्रीमियर लीग. हा अडुसष्ट धावा 6 ओव्हर 2 बॉल. बुमराह 6 आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट षटकार. बुमराह बोलू का अर्धी बोला अर्धी बोल. मग बोला एवढी काय नाही विषय. सचिन आपल्या संघासाठी काय करू शकले नाहीत. अतिशय सुंदर हे ग्राउंड प्रवीण जाधव यांच्या रूपातून. विलास बुमराह काय करते आपल्या संघासाठी. प्रवीण जाधव यांचं मोलाचं योगदान. दर्शन काय करतायत. तेजस शिंदेची स्ट्रॅटेजी काय आहे. दर्शन धनावडे आपल्या संघासाठी काय करतायत. बुमराह वाई शहरातून चांगला गोलंदाज मानला जातो. बुमराह संघासाठी एक बॉल बाकी 76.
शांत बैठ. वाई 2000 प्रीमियर लीग 2025. बुमराह अतिशय सुंदर बॉल टाकलेला बुमरानं. एवढा मॅक्सवेलचा त्याच्यावर विश्वास ते पूर्ण झालेला आहे. किती ओव्हर कांटों से पड़ा फूल उसे उठाऊ कैसे, पब्लिक में खड़ा हो उसे पटाऊ कैसे. अतिशय सुंदर गोलंदाजी मार्कवर विलास. अमोल मॅक्सवेल यांचा एवढा विश्वास. धावसंख्या 7 ओव्हर 70. संघाची धावसंख्या 7 ओव्हर 77. 6 विकेट. प्रवीण जाधव उर्फ बाळूबाई मोलाचं योगदान. संपूर्ण नियोजन पद्धतशीर कार्यक्रम. राकेश ट्रॅकवर येतोय. काय करतो आपल्या संघासाठी. हा मारलेला चांगला षटकार. राकेशच्या बॅट मध्ये आला हा षटकार. तेजस शिंदेची काहीतरी टीप आलेली आहे त्याला असं वाटतंय मला. अतिशय मारलेला बघूया काय होतंय. चांगला चौकार. सुंदर गोलंदाजी पण काय. 87 धावा झालेल्या आहेत. 87 कळलं का स्कोर सांगितलं माहिती 87 झाले आहेत. शशी कोचे मैदानात आगमन. डॉट बॉल विलास आपल्या संघासाठी. 3 बॉल झालेले आहेत. 87 झालेले आहे. सुंदर बॉल विलास. मॅक्सवेलच्या सांगण्याने चांगली बॉलिंग करतायत. रिव्ह्यू झालेला आहे. वाईट बॉल साठी हा रिव्ह्यू आहे. कारण निसर्गरम्य वाई शहरामध्ये प्रीमियर लीग 2025 डोंगर काठी वाई शहराचं नाव नामांकित करत आहे. पण ह्याच्या ग्राउंड साठी प्रवीण जाधव यांचं अंपायरचा निर्णय डॉट बॉल. 4 बॉल समाप्तीनंतर धावसंख्या 87. चांगली धावसंख्या आहे. हा व्हाईट बॉलचा इशारा. रविवार दिनांक डॅनी अंपायर डान्सिंग अंपायर डॅनी सर यांचं उद्या वाई शहरामध्ये आगमन. आणि ओमकार 72 डीजे हा आकाश फलटण. वाई 2025 प्रीमियर लीग. सुंदर चाललेले हे सामने निसर्गरम्य मध्ये. प्रेमाचं योगदान. रनआउट 89 धावा. फर्स्ट इनिंग संपलेली आहे. मॅक्सवेल काय आपल्या संघासाठी स्ट्रॅटेजी ऐकतायत. 90 रनांचं टार्गेट. कारण सुंदर चाललेले सामने
परंतु मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे हे सामने जरा थांबले. पण चांगलं मैदान, लाखोचं पब्लिक, युट्यूब लाईव्ह. किती झालंय? 90 करायचं आहे. 90 धावा टीने सर. अतिशय सुंदर अखला काजी, प्रवीण जाधव, जावेद सर, नियोजन पद्धतशीर कार्यक्रम. बोला की. शशी कोचे संपर्क साधावा. अनुप मांढरे आणि किशोर जाधव टॉस पाडण्यासाठी. तोरणा प्रतापगड आणि तोरणा लोहगड. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलता मला कळलं ना काय. चांगला दे. लोहगड संघाचे कॅप्टन आणि प्रतापगड संघाचे कॅप्टन इथे स्कोररच्या इथे टॉस पाडण्यासाठी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने इथे यायचंय. तन्मय चौधरी आणि सुशांत शिंदे टॉस पाडण्यासाठी तुम्ही दोघांनी इथे स्कोररच्या इथे यायचंय. किशोर जाधव आणि अनुप मांढरे टॉस पाडण्यासाठी आपण इथे यायचंय. अनुप मांढरे आणि किशोर जाधव आपण टॉस पाडण्यासाठी इथे यायचंय. शिवनेरी क्रिकेट संघाने 8 ओव्हर्समध्ये 89 धावा केलेल्या आहेत आणि पन्हाळा 11ला 90 रनची आवश्यकता आहे विजयासाठी. बॅट्समनने चला लवकर आत यायचं. दोन्ही ओपनर चला. पन्हाळा संघासाठी दोन्ही बॅट्समन आत येताना बॅट्समनची नावं अनुज मांढरे आणि प्रदीप मोरे. पन्हाळा 11चे दोन्ही ओपनर ग्राउंड मध्ये आलेले आहेत. सर तुम्ही या इथं, मी तिथं बसतो. इथं बस माग, नाही तर पुढं बसतो. नाही नाही, इथं स्कोरर आहे ना तिथं. सही मी आता मी सांगतो. हा चालेल चालेल. त्याला माईक डिस्टर्ब नको म्हणून, बाकी नाही. माऊच्या खाली ठेव. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय तो रॉबिन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. आता या सामन्यामध्ये बघूया तो काय करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती असतील ते प्रदीपचा जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये तर कडेगाव संघाचा हा खेळाडू आहे. अतिशय हुशार असा खेळाडू.
रॉबिनचा पहिला चेंडू ही अतिरिक्त धाव. ह्या एका धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ते 1 वरती. प्रदीपचा जर विचार केला तर टेनिस फॉरवर्ड मध्ये हा खेळणारा प्लेअर आहे. लेदर टेनिस असं सगळं खेळतो तो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रॉबिन कडून. मात्र या ठिकाणी पंचांनी हा अतिरिक्त असा दिलेली वाईट धाव. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 2. स्ट्राईक वरती येतो प्रदीप आणि नॉन स्ट्राईक वरती येतो अनुज. फुलटॉप चेंडू पुढे येऊन फटकवलेला चेंडू 4 धावेसाठी हा पहिला ब्लास्ट आपल्या संघासाठी मारलेला तो प्रदीपनं. या 4 धावेने निश्चित धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. अतिशय सुंदर असा फटका स्टेप आउट करून ऑफ साईडला कव्हरच्या वरून मारलेला हा 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते बिनबाद 6 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढील चेंडू रॉबिनचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला चेंडू मात्र थोडासा फटका चुकलेला आहे आणि हा झेल पूर्ण झालेला पहिला झटका बसलेला आहे तो प्रदीपच्या स्वरूपामध्ये आणि रॉबिनने आपले खाते उघडलेले. पहिली विकेट रॉबिनच्या खात्यामध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रॉबिन यांच्याकडून. जिंकण्यासाठी 90 धावांची गरज आहे पन्हाळा संघाला आणि हा पहिला धक्का बसलेल्या प्रदीपच्या स्वरूपामध्ये. आताची धावसंख्या आहे ती 6 धावसंख्या झालेली. 1 गडी बाद झालेला आहे. बॅटिंगला देतो तो साहिल. चला पुढील मॅचचा टॉस पडतो या ठिकाणी. तन्मय चौधरी कृपा करून आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आत्ताच्या मॅचचा टॉस भोसले वकील यांच्याकडून उडवला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार कृपा करून आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू रॉबिनचा. सामना करील तो साहिल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो रॉबिन आपल्या संघासाठी. विषय कसा असतो माहिती का, ही जी लाईन आहे ना जेव्हा कॅमेरा तिरकवतो ते कॅमेरा समोर पाय बाहेर दिसतो. हा बी त्याच्यावर 1 तास मॅच बंद होती मागच्या WPL लागतात दिवाळी. चला पंच थोडीशी घाई करायची. पुढचे सामने आपल्याला खेळवायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया रॉबिन टाकतोय पहिलं शतक. 1 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. दरम्यान रॉबिन टू साहिल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रॉबिन यांची. निर्धाव असा चेंडू. एसटीच्या पाठीमागे उभा आहे तो तेजस. अतिशय सुंदर अशी किपिंग करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र तशीच आहे. धावसंख्या राहिली ती 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र तशीच आहे 1 बाद 6. चला दोन्ही संघांना विनंती. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया आपण पुढील मॅचचा टॉस पाहण्यासाठी यायचंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळलेली आहे. या शतकातील अजून एक चेंडू बाकी आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो रॉबिन. सलग 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. साहिलला मात्र काही समजेना रॉबिनचा चेंडू. मात्र आपल्याला हा जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला 90 धावांची गरज आहे. साहिलने पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याला चांगली फटकेबाजीची गरज आहे आपल्या संघासाठी. आता सुद्धा निर्धाव असा चेंडू. सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेले. पहिल्या षटकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते ते 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतापगड आणि लोहगड कृपा करून आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती. आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तन्मय चौधरी आपण कृपा करून टॉस पाडण्यासाठी यायचंय.
जर तन्मय अवेलेबल नसेल तर कृपा करून आपण दुसरा प्लेअर कृपया टॉससाठी यायचं आहे. महेश वाडकर कृपा करून आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं शतक टाकायला येतो तो दर्शन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी त्याने पाठीमागच्या सगळ्याच सामन्यामध्ये. आता मात्र निर्णायक गोलंदाजी करण्याची गरज आहे त्याला. स्ट्राईक वरती असेल तो अनुज हा पसरणीकडून बिलॉंग करतो. अतिशय सुंदर असा खेळाडू आहे. स्ट्राईक रेट त्याचा खूप चांगला आहे. आता मात्र निर्धाव असा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी दर्शन याची. धावसंख्या मात्र तशीच आहे. 6 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आता मात्र कटोरीला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ह्या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 7 वरती. दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे आणि धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या 90. 8 शतकाच्या मोबदल्यामध्ये 90 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय दर्शन. आता मात्र फटकलेला चेंडू, सर्कल क्लिअर झालेले. बघूया किती धावा निघत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1/8. महेश वाडकर कृपा करून आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. पुढील संघाचे कर्णधार कृपा करून बराच वेळ इथे थांबलेले आहेत, नाहीतर आपल्याला 5 रनांची पेनल्टी दिली जाईल. दरम्यान पुढील चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाज आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण दर्शनचं. निर्धाव असा चेंडू. पुढील 1 मिनिटामध्ये महेश गायकवाडने महेश वाडकरांनी 1 मिनिटामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, नाहीतर आपल्या संघाला पेनल्टी बसू शकते. यॉर्क स्वरूपामध्ये मारलेला चेंडू मात्र सुंदर असा फटका आणि पंचांनी या ठिकाणी 6 असे घोषित केलेला सुंदर षटकार या ठिकाणी साहिलने मारलेला हा सुंदर असा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1/14. शेवटचा बॉल राहिलाय ना, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. नवीनच बॉल दिलेला आहे. प्रतापगड कृपा करून आपला एक खेळाडू कृपा करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आपल्याला नम्र विनंती आहे, बरेच सामने आपल्याला अजून पुढे उरकायचे आहेत. बॉक्स मधला चेंडू आहे तेजस. अरे बॉक्स मधलं फोडून दिलाय. धावसंख्या झाली ती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुला सांगितलंय ना टॉस उडवायचं. दरम्यान पुढील चेंडू दर्शनचा. एका धावेसाठी एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 1/15.
वैयक्तिक पहिल्याने संघाचं वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरं षटक टाकायला वैयक्तिक दुसऱ्याने संघाचं तिसरं षटक टाकतो तो रॉबिन. त्याचा सामना करेल तो साहिल. संघाची धावसंख्या झाली ती 15, 1-15. स्ट्राईकवर तो साहिल. त्याचा सामना करेल रॉबिन. रॉबिन अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कट स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू, निघाल असा चेंडू बॅट्समनच्या मात्र काहीच लक्षात न आलेला. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि समर्थ स्पोर्ट्स क्लब आयोजित वाई प्रीमियर लीग WPL 2025 पर्व क्रमांक पहिलं महत्वाची मॅच आहे. एका बाजूला रॉबिन आहेत. रॉबिन यांनी मात्र पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. त्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाली. परंतु 90 धावांचं लक्ष असताना 8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये अगदी हा बॉल मात्र टप्पा पडतोय. बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि महत्वाच्या क्षणी आलेली एक महत्वाचा बॉल आणि एक विकेट आपण पाहतो. साहिल जगताप या खेळाडूला परतावं लागते. एक बाउंड्री खेळली साहिल यांनी, परंतु थोडेसे स्ट्रगल मध्ये जाणवले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वन मॅन शो, वन मॅन आर्मी, आयकॉन प्लेअर, वाई सिटीचे खेळाडू अर्थात मॅक्सवेल या नावाने ओळखणारा खेळाडू अमोल वाडकर मैदानामध्ये दाखल झालाय. 90 धावांचं लक्ष आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. ती वेळ या दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. करो या मरोची लढाई, डू ऑर डायची मॅच. एका बाजूला आपण पाहतो पन्हाळा मॉन्स्टर हा संघ आहे, ज्या संघाचे आयकॉन प्लेअर आहेत अर्थात अमोल वाडकर. तर दुसऱ्या बाजूला तेजस शिंदे हे खेळाडू आहेत. तेजस शिंदे यांची स्ट्रॅटेजी पहिल्या इनिंगमध्ये थोडी वेगळी होती. 2-3 विकेट पडल्यानंतर बॉल जुदा झाल्यानंतर 4 ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु आकाश फरांदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. अगदी वैयक्तिक अर्धशतक देखील साजरं करत असताना आपल्याला आकाशला पाहायला मिळालं. त्यानंतर रनआउटची आलेली विकेट आणि त्या 3 ओव्हरमध्ये धावफलकाचा थोडासा आकार थांबवला गेला किंवा धावफलकाचा फ्लो थांबवला गेला. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं मैदानामध्ये तर 3री प्रगतीपथावरती आहे. रॉबिन यांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एज इज जस्ट नंबर, वय हा फक्त आकडा आहे आणि रॉबिन यांनी ते दाखवून दिलंय. एक चांगला कलगीतुरा, 17 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, 90 धावांचं मोठं लक्ष आहे. त्यावेळेचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा देखील सफल प्रयत्न पाहिला मिळतोय. 1 से भले 2, 1 के साथ दूसरी भी कंप्लीट. हो, याही वेळेचा बॉल टप्पा पडतोय, स्विंग होतोय. अगदी जबरदस्त बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं काटा बदलणारा बॉल आणि अमोल वाडकर यांना अक्षरशः थांबवलं गेलंय. डॉट बॉल येतोय. येणारे 30 बॉल आहेत. आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ संपलेला आहे. 30 बॉल आणि 71 धावांची गरज.
आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय याआधी जी पहिली मॅच दुसरी मॅच आपण पाहिली अर्थात अक्षय शिळीमकर यांनी जी अर्धशतकी खेळी केली 59 धावा बनवल्या. त्या 59 धावांच्या वादळी खेळीसाठी निलेश भैया भोसले मित्रसमूह बावधन यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. अक्षय शिळीमकर जबरदस्त खेळी 59 धावांची वादळी आणि विस्फोटक खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी निलेश भैया भोसले बावधन यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. फोन पे च्या माध्यमातून हा कॅश प्राइजचा इनाम यांच्या अकाउंटवरती जमा केला आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 2 अर्धशतकं उजरडे गावाकडून आली. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. यंग टॅलेंट युवा खेळाडू अर्थात दर्शन धनावडे दह्याड गावचे खेळाडू आहेत. समोर जर आपण पाहिलं तर पसरणी गावचे अनुज वाई सिटीचा आयकॉन अर्थात अमोल वाडकर यांच्याकडे देखील नजरा खेळलेल्या आहेत सर्वांच्याच. यावेळेस समोरच्या दिशेने खेळाय परंतु कॅच कॅरी करत असताना थोडी गडबड झाली. कॅच मिस होतोय जरूर. क्रुशल मोमेंट मध्ये अशा पद्धतीचे कॅच होणं गरजेचं आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सातत्यपूर्व तेजस शिंदे यांना पाहतो आणि तेजस शिंदे यांची एक खासियत आहे सामना शेवटपर्यंत पुढे घेऊन जात असतात. अमोल वाडकर देखील तितकाच तगडा खेळाडू. अशा परिस्थितीतून बऱ्याच वेळेला गेलेत, अशा वस्तुस्थितीतून बऱ्याच वेळेला गेलेले आहेत आणि आता हा सामना कशा पद्धतीने पुढे नेतील हे आपल्याला पाहायचं आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल दर्शन वर्सेस अमोल. ऑन साइडला खेळला आहे. चांगला स्ट्रोक आहे. बॉलला फील करण्याचा प्रयत्न परंतु आपण जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली जाते. येणारे 27 बॉल आणि 69 धावांचं आव्हान. 27 बॉल मध्ये कमीत कमी 10 षटकार खेळावे लागतील. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. बावीस धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. त्यावेळेचा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. तेजस शिंदे पकडला जाईल. कॅच. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में. पसरणी गावचे अनुज यांना मात्र माघारी परतवलंय. दर्शन धनावडे यांचा क्लासिक बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. त्यानंतर डाऊन दी बॉल. तेजस यांनी चांगला कॅच कॅरी केलाय आणि लागतोय तिसरा झटका. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. 15.59 चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 26 बॉल आहेत. आता 26 बॉल मध्ये 68 ची गरज. वन मॅन शो वन मॅन आर्मी दाखवतील का अमोल वाडकर? पाहायचंय. आज संधी आहे. आज हिरो होऊ शकतात संपूर्ण तालुक्यामध्ये. अगदी तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या नजरा या टुर्नामेंट वरती लागलेल्या आहेत. युट्यूब लाईव्ह द्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील मनापासून स्वागत आहे. इम्पॉर्टंट मॅच. अगदी लगातारचे 4 दिवस या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि आता ही मॅच जर सुपर 8 मध्ये जिंकला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहेत संघ. त्यामुळं प्रत्येक रन महत्वाचे, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक मुवमेंट महत्वाचे आहे. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडला जाईल. सेफ अँड इन टू द बास्केट. लगातारचा दुसरा झटका. दर्शन धनावडे. क्लासिक बॉलिंग पहिला मिळते. मॅसिव्ह बॉलिंग मैदानामध्ये. वेगवान रफ्तार के साथ गिरफ्तार किया है. आल्या पावली पाठवलं जाईल माघारी. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत राहुल वानखेडे. मांढरदेव गावचे खेळाडू. अगदी डीप लॉंग ऑफला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक थोडासा फसला. त्यानंतर मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगला बॅकअप आणि अप्रतिम कॅच. राहुल वानखेडे यांचा खेळ थांबवण्यामध्ये दर्शन धनावडे यशस्वी. 2 बॉल 2 विकेट. दर्शन इज ऑन हॅट्रिक. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या. आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. छत्री पावसाला कधी थांबवू शकत नाही मात्र पावसामध्ये उभं राहण्याचे सामर्थ्य देत असते. तसंच आत्मविश्वास ज्या पद्धतीने आपण पाहतो जिंकण्याची कधी हमी देत नाही
परंतु आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा नेहमी देतो. तो आत्मविश्वास उराशी बाळगणं गरजेचं आहे पन्हाळा 11 मॉन्स्टर संघाला. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला अलॉंग द कार्पेट स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार चौकार. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळाला. अमोल आल्या पहिल्या बॉलला ऑन साइडला खेळला. आडव्या बॅटनं गॅप मधून बॉल फरार झाला आणि या बॉल वरती मोहर लागली चौकाराची. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे. 24 बॉल 64. अजूनही मॅच ऑन आहे. जोपर्यंत अमोल वाडकर मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच निश्चितपणाने पन्हाळा 11 मॉन्स्टर या संघासाठी ऑन आहे. परंतु मी म्हणेन आतापर्यंतचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल निश्चितपणाने शिवनेरी 11 या संघानं स्वतःच्या संघामध्ये ठेवलेला आहे. कारण पडझड झाली विकेटची. बऱ्याचशा पडझडच्या विकेट पहिल्या मिळाल्या. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली. त्यानंतर साहिल जगताप यांची विकेट आली. त्यानंतर अनुज मांढरे यांना देखील थांबवलं गेलं आणि राहुल वानखेडे देखील त्यांची देखील विकेट आलेली आहे. अमोल आणि अमोलच्या सोबतीनं विलास सपकाळ विलास गायकवाड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खानापूर गावचा खेळाडू आहे. सुपर क्लासिकल मॅच ऑन. अमोल आणि विलास या दोघांची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती. सचिन आहेत. 24 बॉल आणि 64 धावांची गरज. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठे स्ट्रोक यावे लागतील. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अमोल वाडकरचा ब्लास्ट. अमोल वाडकरचा धमाका. इरादे स्पष्ट. पहिला बॉल खेळलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. जिंदगी का रास्ता आसान कभी नहीं होता. बिना संघर्ष यहाँ मान कोई नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील कदाचित, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. याही वेळेस शॉट ऑन पुल. परफेक्ट, पॉवरफुल, सक्सेसफुल सिक्सर. अमोल वाडकर सेट ऑन फायर. आयकॉन प्लेयर आहेत आणि संपूर्ण संघाच्या नजरा या खेळाडूवरती खेळलेल्या आहेत. लगातारचे 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. एक चौकाराला एक षटकाराला मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न सफल होईल का पाहायचंय. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. या 2 स्ट्रोकनं संपूर्ण टीमला समोरच्या एकत्र आणले, प्रतिस्पर्धी संघाला एकत्र आणले आणि डिस्कशन केलं जात आहे. विचार विनिमय करावा लागेल. चांगले बॉल हाताळावे लागतील. 2 बॉल आणि 10 धावा आलेल्या आहेत आणि धावफलकाचा ग्राफ वाढला आणि रिक्वायर्ड रन रेट कमी झाला. 36 धावा धावफलकावरती. परंतु सचिन हे देखील तितकेच जबरदस्त गोलंदाज आहेत. कमबॅक करतील का पाहायचंय. लॉंग ऑन मध्ये तेजस आलेत आता आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 22 बॉल आणि 54 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ अनिश्चिततेचा आहे, संधीचा आहे. यावेळेस समोरच्या दिशेने उड्डाण. हाय अँड हँडसम, यंग अँड स्ट्रॉंग, बाहुबली फटका.
नाव आहे या खेळाडूचं अमोल वाडकर, गाव आहे वाई सिटी आणि काम षटकार ठोकणं. 2 बॉल 2 षटकार 1 चौकार आणि संपूर्ण सामन्याचा बदलतो आकार. येणारे 21 बॉल 48 ची गरज. अकुटपाचा बॉल आणि त्यानंतर कमबॅक. बॅकची एज आकाश फरंदे यांचा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जबरदस्त कॅच आणि अमोल वाडकर यांचा खेळ थांबवण्यामध्ये सचिन यांना मिळते सफलता. 2 षटकार आले, त्यानंतर चौकार पहिल्या बॉलवरती आला होता, परंतु त्याने ईट का जवाब दिया है पत्थर से. अमोल वाडकर जड पावलांनी, निराश पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेनं अगदी मोठे स्ट्रोक पहिला मिळाले या खेळाडूच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मोह आवरला नाही. एक आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅटची एज घेतली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आकाश फरांदेनं तो कॅच कॅरी केला आणि महत्वाचा झटका लागलाय. आणि हे सेलिब्रेशन सांगतंय समोर शिवनेरी 11 संघाचं की ही विकेट किती महत्वाची होती. अगदी काट्यासारखा हा खेळाडू त्या टीमच्या समोर उभा होता, तो काटा काढलाय. चला यानंतरच्या मॅच साठी पिंटू भुवड आणि तन्मय चौधरी टॉस साठी लगेच या. टीम मॅनेजमेंट, दोन्ही कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंट कॉम्बॉक्स समोर या. यानंतरच्या मॅचचे ऑर्गनायझर्स कमिटी आपण देखील कमेंट्री बॉक्स मध्ये या. हा स्ट्रोक बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 सिंगल कंप्लीट केली जाते. 1 का हानी आगे. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यानंतर चांगलं कॉलिंग. रॉबिन अक्षरशः डोक्याला हात लावला त्यांनी, परंतु बॅकअप चांगला होता, खूप चांगला कॅच कॅरी केला गेलाय. विकेटचं पतन होत आहे, झटका जबरदस्त बसलाय. येणाऱ्या 18 बॉल आणि 47 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. अगदी आपण जर पाहिलं तर वाईट टेनिस क्रिकेट आणि त्याचप्रमाणे संपूर्ण असोसिएशन आणि ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना निश्चितपणाने पाठबळ दिलं जाते, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट भोसले साहेब देखील आपण पाहतो आपल्या टीमच्या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन देत असताना अगदी सातत्यपूर्व पाहायला मिळालेत. टीमच्याच नव्हे तर वाई सिटीच्या सगळ्याच खेळाडूंना पाठबळ या सर्व टीम ओनरनं दिलेला आहे, म्हणूनच हा देखणा 16 रंगतोय. अशाच पद्धतीने वाई तालुक्याचं क्रिकेट पुढे जाणार आहे. वाई तालुक्याला बरीचशी प्रतीक्षा होती ग्राउंडसाठी आणि असोसिएशन आणि समोरचं स्पोर्ट्स क्लब असेल आणि संपूर्ण मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ग्राउंडची उपलब्धता करून दिली आहे आणि यातूनच नवीन खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू जन्माला येणार आहेत, उदयाला येणार आहेत. स्ट्रोक फसला आहे, बॉल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने फील्ड केला गेला. 1 सिंगल.
येणारे 17 बॉल आणि 46 धावांची गरज. ओहो, यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पॉइंट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. महत्वाची मॅच चालू आहे. अमोल सोनावले यांचा विचार केला ना तर लिजंड गोलंदाज आहेत. अगदी सातत्यपूर्व बीजीएम संघासाठी खेळत असताना पाहायला मिळाले. मिडल करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये आकाश परांदे आहेत. बॉलला फील केलंय. त्यानंतर बॅकअप मिळेल का पाहायचंय. आणि चांगला बॅकअप मिळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 2 धावा. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. हो आकाश परांदे जबरदस्त एफर्ट्स घेतले परंतु बॉल चाललाय 4 धावांसाठी. षटकार वाचवलाय. अगदी एक हात आणि तो एका हाताने बॉल फील केला आणि जो बॉल सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट गेला असता तो बॉल मात्र सीमारेषेच्या आतमध्ये एक टप्पा घेत गेला म्हणजे चौकार. हो सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मॅच जिवंत आहे. तेरा बॉल आणि 37 धावांची गरज आहे. मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे. स्ट्रोक फर्स्ट बॉल हवेमध्ये. तेजस शिंदे आणि अमोल सोनावणे. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये 1 2 3 कॅच कंप्लीट. पहिल्या अटेम्प्ट मध्ये अमोल यांच्याकडून कॅच सुटला. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये उडवला. फिनिश केला. वेल फिनिश. वेल जज तेजस शिंदे यांनी. सेफ अँड इन टू द बास्केट. चला टॉस साठी या. चला टॉस साठी या. चला टॉस साठी या. टॉस साठी या.
विकेटचं पतन. चला लास्ट कॉल आहे. लोहगड 11 टॉस साठी आपण या लगेच. प्रतापगड हा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतापगड 11 प्रतापगड पॅन्थर्स या संघाचे कॅप्टन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. येणारे 10 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. बुमरा बॅटिंग मार्कवरती बरीचशी पडझड झाली. विकेटचे 8 विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट पिच बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, हवेमध्ये भरपूर उंच, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडला जाईल, कॅच. आणि 9वी विकेट देखील या ठिकाणी विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालंय. लास्ट विकेट आहे टीम पन्हाळा 11 या संघाची. परंतु लढाई चांगली झाली. अमोल वाडकर यांनी जी गडबड केली त्या विकेट नंतर संपूर्ण टीमला अक्षरशः रोखलंय समोरच्या संघानं. प्रवीण जाधव आपण कॉम्बॉक्स मध्ये या. चला लोहगड संघाचे कॅप्टन टॉस साठी या. लोहगड टीम लास्ट कॉल. टॉस साठी लगेच या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चला निलेश भोसले टॉस साठी या. आणि या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचे कॅश प्राइज आहे. निलेश भैया भोसले यांच्याकडून पहिला षटकार आलाय. प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचा कॅश प्राइज प्लेस केला जातो. फक्त दिशा दाखवली. सन्मान्य ऍडव्होकेट भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. एक जबरदस्त मॅच. सहा बॉल येणारे आणि 29 धावांची गरज आहे इथून पुढे. टॉस सुमित चव्हाण आपण कॉम्बॉक्स मध्ये या.
चला या मॅच मध्ये विजयी संघ ठरतोय अर्थात टीम शिवनेरी. 2 बॉल येणारे आणि 22 धावांची गरज आहे आणि ऑल आउट केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय शिवनेरी 11 हा संघ विजयी संघ ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. टीम ओनर अगदी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपस्थित आहेत.